नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कुरकुरीत अशी मस्त कोबीची भजी बघणार आहोत। कांद्याची खेकडा भजी असतात ना, त्याच प्रकारची एकदम अशी मस्त कुरकुरीत कोबी। मुलं जर कोबी खात नसतील तर अशा प्रकारे तुम्ही मस्त असं कुरकुरीत कोबीची भजी करायची आणि मुलांना खायला द्यायची। त्यांना कळणार सुद्धा नाही की नक्की कशाची केली आहे, कांद्याची केली आहे की कोबीची। तर मग चला साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं अर्धा किलोचा कोबीचा गड्डा घेतलाय। अर्धा किलो कोबी मस्त असा बारीक कट करून घेतलाय। आपण खेकडा भजीला, कांदा खेकडा भजीला जशी कट करतो ना कांदे, त्या प्रकारे आणि स्वच्छ धुवून आणि पाणी काढून घ्यायचंय पूर्ण। त्यासाठी आपण 200 ग्रॅम इथं बेसन पीठ घेतलंय। 2 ते 3 चमचे आपल्याला इथं तांदळाचं पीठ घ्यायचंय। लागेल तसं मी आता तुम्हाला यातलं किती पीठ लागेल, बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ, ते प्रमाण सगळ्यात शेवटी मी सांगणार आहे तुम्हाला। एक मध्यम आकाराचा कांदा घेतलाय, तो पण असा उभा स्लाइस करून घेतलाय बघा, असे पातळ स्लाइस केले। कोथिंबीर घेतली भरपूर अशी, ठेचलेला लसूण, हिरव्या मिरचीचे चार हिरव्या मिरचीचे तुकडे घेतले। तुम्ही हिरवी मिरची कमी अधिक करू शकता तुमच्या तिखटानुसार। हा आमचा घरगुती लाल मसाला, नाशिक स्पेशल लाल मसाला आणि नाशिक स्पेशल काळा मसाला, या सोबत तुम्हाला हळद पावडर, धना पावडर आणि चहा मसाला, एवढे सगळे प्रोडक्ट तुम्हाला भेटतील। तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता। जिरं, ओवा आणि चवीपुरतं मीठ घेतलंय। आता आपण भजीचं पीठ भिजवून घेऊया। तर सर्वात आधी आपल्याला इथं एका भांड्यामध्ये कट करून घेतलेला कोबी काढून घ्यायचा आहे। कट केलेला कांदा, हिरव्या मिरचीचे तुकडे, लसूण, भरपूर अशी कोथिंबीर, घरगुती लाल मसाला 1 चमचा, तुम्ही कमी अधिक करू शकता मसाले, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा घ्यायचा आहे। हातावर आपल्याला थोडंसं कुस करून घ्यायचं आहे म्हणजे छान फ्लेवर उतरतो। पाव चमचा ओवा, तो पण आपल्याला हातावर असं चुरगळून घ्यायचा म्हणजे छान फ्लेवर उतरतो। चवीपुरतं मीठ घेतलंय, ते संपूर्ण इथं टाकायचंय। आता सर्व सुके मसाले आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचे कोबीमध्ये, म्हणजे कोबी कांद्याला सगळ्याला आपल्याला हे मसाले एकजीव असे मस्त छान लावून घ्यायचे। आता हे बघा, कोबीला सर्व आपले मसाले लावून झाले तिथं। आणि आपण भजी करणार आहे तर इथं पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आपल्याला, बिना पाण्याचंच हे पीठ भिजवायचं आहे। तर आता आपण थोडं थोडं करत इथं डाळीचं पीठ टाकून घेऊया। आणि आधी 2 चमचे मी तांदळाचं पीठ पण टाकते त्यासोबतच। बेसन पीठ मी अर्ध टाकलंय आता लागेल तसं आपण ऍडजस्ट करत करत टाकून घेऊया, किती लागतंय त्यानुसार। तर अजून पाहिजे तसं असं बाइंडिंग आलं नाहीये कोबीला। आपण अर्ध ठेवलेलं बेसन पीठ आहे त्यातला अजून अर्ध टाकूया। आणि तांदळाचं पीठ पण आपण अजून 1 चमचा वाढून घेऊया। पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये, नाहीतर भजी कुरकुरीत होणार नाही। तर नंतरच्या पिठामध्ये आपलं बरोबर छान बाइंडिंग आलंय कोबीला। आता आपल्याला लगेच भजी करायला घ्यायची आहे, कारण जसा जसा वेळ जातो तसं तसं याला पुन्हा पाणी सुटतं आणि पीठ पातळ व्हायला सुरुवात होते आणि भजी अशी मऊ होते। त्यामुळे आपण आधी लगेच भजी करायला सुरुवात करणार आहे। हे बघा, एकदम छान असं बाइंडिंग आलंय कोबीला पिठाचं। हे बघा, एवढं पीठ उरलंय। तर एकूण मला जवळपास 175 ग्रॅम बेसन पीठ आणि 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ वापरलंय मी इथं अर्धा किलो कोबीच्या गड्ड्याला। आणि 1 कांदा, असं बाकीचं जे साहित्य दाखवलं त्या प्रमाणामध्ये। आता भजी करून घेऊया। तर इथं तेल गरम करायला ठेवलंय, तेल छान गरम झालंय। आता आपल्याला हातात जशी येतील तसं हे पीठ घ्यायचं आणि भजी सोडत चालायची आहे। हे बघा, जसा आकार येईल तशी, खूप जास्त मोठी नाही सोडायची किंवा खूप जास्त छोटी नाही सोडायची, मध्यम आकारात सोडायची। तुम्ही याला कोबीची खेकडा भजी म्हणू शकता। तुम्ही जर श्रावण महिन्यामध्ये कांदा वगैरे खात नसाल
कांदा लसूण खात नसेल तर याच्यातनं फक्त कांदा आणि लसूण स्किप करायचं, बाकी सेम ठेवायचं, म्हणजे नैवेद्याला पण चालतील. किंवा कोणी कोणी कांदा खात नाही, कांदा आणि लसूण श्रावण महिन्यामध्ये, तर त्यांना पण ही भजी चालतील. आता कढईत बसतील एवढी भजी सोडून घेतली इथं. आता भजी आपल्याला अर्ध्या मिनिटासाठी मीडियम गॅसवर तळून घ्यायची आहे. आणि खूप जास्त वेळ कुरकुरीत राहण्यासाठी एक ट्रिक सांगणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. तर इथं आपला अर्धा मिनिट झालाय. भजी बघू शकता खालच्या साईडने अशी लाल रंगावरती आली आहे. पलटून घेऊया आता. आता ही साईड पण आपल्याला छान तळून घ्यायची आहे. आणि या भजीला जास्त तळायला पण वेळ लागत नाही, कांदा भजी सारखी. मध्यम गॅसवरच तळा, म्हणजे छान अशी कुरकुरीत होतील. तर अर्ध्या मिनिटांनी बघू शकता दुसरी साईड पण आपली छान अशी गोल्डन ब्राऊन वरती आली आहे. आता इथं गॅस फुल करायचा आहे, म्हणजे आपली भजी अर्धा ते पाऊण तास अशी मस्त छान कुरकुरीत राहतात. सर्वात शेवटी आपल्याला अर्ध्या मिनिटासाठी गॅस फुल करायचा आणि अशी उलट सुलट करत करत आपल्याला भजी तळून घ्यायची आहे. खूप वेळ कुरकुरीत राहते. म्हणजे हे बघा अशी मस्त अशी पटपट करायची उलट सुलट. दिसते की नाही एकदम कांद्याच्या खेकडा भजी सारखी. मुलांना ओळखायला सुद्धा येणार नाही तुम्ही नक्की कशाची भजी बनवली, इथे कोबीची बनवली की कांद्याची. तर भजी आपली छान फ्राय झाली. आता काढून घेऊया. आणि आवाज बघू शकता एकदम असा मस्त कुरकुरीत आलाय आणि अजिबात तेलकट वगैरे होत नाही. खूप छान होता ती भजी अशी मस्त कुरकुरीत. आणि हे बघा आवाज बघू शकता, हे बघा आवाज. आता आपण सेकंड बॅच आधीच्या बॅच सारखीच सोडून घेऊया. जसं बॅटर आपल्या हातात येईल तसं सोडत जायचं. करायला एकदम सोपी आहे, झटपट होतात. भजी सोडताना गॅस मीडियम ठेवा. आता कढईमध्ये बसतील एवढी आपण भजी तर सोडून घेऊया. तर सेकंड बॅचचे पण आपल्याला असंच पलटी करून घ्यायचे. आता अर्धा मिनिटाच्या नंतर आता हे पण छान तळून घेते आणि डायरेक्ट सर्व करताना दाखवते तुम्हाला. तर आपली अशी कुरकुरीत कोबीची भजी, त्यासोबत तर तळलेली मिरची हवीच. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये कुरकुरीत कोबीची भजी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आता बाकीची भजी पण मी ह्याच प्रकारे करून घेणार आहे. कुरकुरीत कोबी कांद्याची भजी तुम्हाला आवडलीच असेल तर लाईक करा व्हिडिओला. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं. अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.